यात पुढच्या बातमीकडे अलीकडे चंद्रपूर आणि नागपूरच्या कन्हान इथं पंतप्रधानांच्या 2 भव्य सभा पार पडल्यानंतर आता भाजपचे स्टार प्रचारक आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ भंडाराच्या साकोली इथं आयोजित भव्य जाहीर सभेला ते मार्गदर्शन करणार आहेत आणि त्या अनुषंगाने भाजपच्या वतीनं जोरदार नियोजन करण्यात आलेलं असून भाजपमधील अनेक दिग्गज या सभेला उपस्थित राहणार आहेत। आणि असं असलं तरी विदर्भात सलग कोसळणाऱ्या उकाळी पाऊस आणि गारपिटीचं सावट या प्रचार सभेवर असल्याचं बोललं जातं। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ देशाचे गृहमंत्री अमित शहा आज भंडारा जिल्ह्यावर आहेत। आपण बघू शकतो की भंडारा जिल्ह्याच्या साकोलीतील वैनगंगा कॉलेजच्या मैदानावर त्यांची ही प्रचार सभा आहे। आपण बघू शकतो की खूप मोठ्या प्रमाणात इथे जय्यत तयारी सुरू आहे। एक भव्य असा एक मोठा सामियाना तयार करण्यात आलेला आहे। जवळपास 50 ते 60 हजार लोक बसतील अशी या ठिकाणी व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। खूप मोठा असा एक सामियाना तयार करण्यात आलेला आहे। भंडारा जिल्ह्याला मागील 3 दिवसापासून हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। मात्र कुठली पाऊस जरी आला तरी कुठलीही अडचण जाऊ नये यासाठी एक मोठा असा सामियाना तयार करण्यात आलेला आहे। भाजप कार्यकर्त्यांकडून खूप मोठ्या प्रमाणात इथे जय्यत तयारी झालेली आहे। आपण बघू शकतो आणि साकोली म्हटलं तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं मतदारसंघ, त्यामुळे देशाचे गृहमंत्री अमित शहा नेमकं काय त्यांच्यावर टीका साधणार हे सुद्धा पाहणे विशेष महत्त्वाचे ठरणार आहे। मात्र कुठलीही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा करण्यात आलेला आहे। मात्र एकंदरीतच आज देशाचे गृहमंत्री अमित शहा भंडाऱ्यात नेमके ते सभेतून कुणाला निशाणा साधतात हे सुद्धा पाहणे विशेष महत्त्वाचे ठरणार आहे। नेहाल बुरे, न्यूज 18 लोकमत, साकोली, भंडारा।